नमस्कार मित्रांनो, मी शुभराज. मित्रांनो, आजपासून बघतोय आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म हा चॅप्टर. या चॅप्टरवरती सगळ्यात जास्त काम केलं मित्रांनो पेरी सिमोन लॅपलास या माणसाने किंवा या फ्रेंच सायंटिस्टने. त्यामुळं आपण त्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म हे नाव देतो. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय रे? लॅपलास ट्रान्सफॉर्म इज कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन कशाच कॉम्बिनेशन आहे? डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे हे 0 टू इन्फिनिटी इंटिग्रेशन आहे. ओके. कॉम्बिनेशन ऑफ किंवा प्रोडक्ट म्हणू शकता आता एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि ज्या फंक्शनचं तुम्हाला लॅपलास काढायचं आहे म्हणजे एफ ऑफ टीचं. सिम्पल आहे. ओके. तर आपण काय बघूया, ह्याचे जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला एलिमेंटरी फंक्शन्स. काय म्हणू शकतो आपण त्याला? आपण एलिमेंटरी फंक्शन्स, त्याचे आपण लॅपलास काढूया. आता एक साधं एक्झाम्पल घेऊया सुरुवातीला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही काय कॉन्सेप्ट आहे. मित्रांनो, यल हे लॅपलासचं साईन आहे. आता मान लो लॅपलास ऑफ 1 काढायचं आहे तुम्हाला. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला मित्रांनो फंक्शन एफ ऑफ टी इक्वल टू 1 आहे. ओके. मग तुम्हाला काय करायचं आता? 1चा लॅपलास काढायचं आहे. म्हणजे आता लॅपलास काढायचं म्हणजे आपण काय करतो मित्रांनो, लॅपलासचा फॉर्म्युला आपला 0 टू इन्फिनिटी इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी ई रेश पॉवर मायनस एस टी. आणि ज्या फंक्शनचा म्हणजे कुठलं फंक्शन आहे? एफ ऑफ टी. ते किती आहे तुमचं? 1. त्याचा इंटिग्रेशन घ्यायचं मित्रांनो. सिम्पल. सो हे काय येणार आहे बघा, 0 टू इन्फिनिटी ई रेश पॉवर मायनस एस टी इंटू 1 दॅट इज ई रेश पॉवर मायनस एस टी डी टी. विथ रिस्पेक्ट टू टी इंटिग्रेशन काढतो आपण. विथ रिस्पेक्ट टू टी इंटिग्रेशन काढतो. याचा अर्थ ई रेश पॉवर मायनस एस टी आणि हे कंपोजिट फंक्शन आहे ई रेश पॉवर मायनस एस टी, म्हणून परत डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एस टी. आणि हे लिमिट मित्रांनो तुमचं लिमिट किती आहे? 0 टू इन्फिनिटी. बघा एकदम प्रॉपर सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो आपण काय करणार? ई रेश पॉवर आता लिमिट टाकायची मित्रांनो. ई रेश पॉवर मायनस एस टी डिवाइड बाय हा डेरिव्हेटिव्ह काय आला? मायनस एस आला. टीचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 1 आला. मायनस एस इज अ कॉन्स्टंट नंबर म्हणून बाहेर घेतला आपण. ठीक आहे. आणि हा झाला 0 टू इन्फिनिटी. सिम्पल. आता आपण काय करूया, यस काय रे? यस हे कॉन्स्टंट व्हेरिएबल असल्यासारखं आहे. हे मायनस 1/s हा मायनस इथला आपण इथे घेतला. ठीक आहे. मायनस 1/s आला. त्याच्यानंतर राहिलं काय रे? ई रेश पॉवर मायनस एस टी. आणि लिमिट किती आहे तुमचं? लिमिट आहे मित्रांनो 0 टू इन्फिनिटी. सिम्पल. सो गाईज हा झाला मायनस 1/s इन ब्रॅकेट ई रेश पॉवर मायनस यस इन्फिनिटी. टीच्या ऐवजी काय लिमिट टाकला तर तुम्ही? इन्फिनिटी मायनस यस इंटू 0. आता मित्रांनो हे होणार मायनस 1/s हा झाला ई रेश पॉवर मायनस इन्फिनिटी आणि हा झाला ई रेश पॉवर 0. लक्षात घ्या मित्रांनो, आपण नेहमी लिहितो ई रेश पॉवर. इकडे लक्ष द्या. ई रेश पॉवर 0 दॅट इज 1, ई रेश पॉवर 1 दॅट इज ई रेश पॉवर इन्फिनिटी दॅट इज 0. सिम्पल. सो गाईज हा झाला मायनस 1/s, हा झाला 0 आणि हा झाला 1. म्हणजे राहिला काय रे? मायनस 1 राहिला. मायनस 1 इंटू मायनस 1/s हा किती झाला? पॉझिटिव्ह 1/s. याचा अर्थ झाला मित्रांनो लॅपलास ऑफ 1 इक्वल टू 1/s. त्यालाच आपण काय लिहितो? त्यालाच आपण एफ ऑफ एस म्हणतो. काय म्हणतो? एफ ऑफ एस. ओके. तर एफ ऑफ एस इक्वल टू किंवा त्याला अजून कसं लिहिता येईल तुम्हाला? लॅपलास ऑफ 1 इक्वल टू एफ ऑफ एस. लॅपलास काढल्यानंतर एफ ऑफ एस म्हणतो त्याला. आणि तो किती आला तुमचा मित्रांनो? 1/s आला. सिम्पल. याचा अर्थ मित्रांनो आपण 1चं लॅपलास काय घ्यायचं हे शिकलो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर असे बरेच फंक्शन्स आहेत ज्याचे आपल्याला लॅपलास काढायचं आहे. अभी मान लो की लॅपलास आता कुठलं फंक्शन आलं? एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं. म्हणजे एफ ऑफ टी इक्वल टू ई रेश पॉवर 80 आला. ई रेश पॉवर 80चं आपल्याला काय काढायचं? ए म्हणजे काय? कुठलाही नंबर 2, 3, 4 असं काही येऊ शकतं. त्याचा लॅपलास काढायचं आहे. आपण काय करणार मित्रांनो?
आता आपल्याला एफ ऑफ यस काढायचं म्हणजे लॅपलास काढायचं, म्हणजे लॅपलास ऑफ काय काढायचं ई रेश पॉवर ए टी. आपला काय रूल सांगितला मी तुम्हाला लॅपलास काढायचा, डेफिनाईट इंटिग्रेशन ऑफ किंवा इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेश पॉवर मायनस एस टी इंटू आता ह्या ई रेश पॉवर ए टीचं लॅपलास काढायचं आहे, सिम्पल. आणि हा डी टी. ओके. तर मित्रांनो लॉज ऑफ इंडायसेसनुसार लॉज ऑफ इंडायसेस काय आपले ए रेश पॉवर एम इंटू ए रेश पॉवर एन आला तर आपण काय लिहितो रे ए रेश पॉवर एम प्लस एन. ओके. सेम तसंच मित्रांनो आता हे बघा 0 टू इन्फिनिटी ई रेश पॉवर ए टी अगोदर मायनस एस टी आणि हा डी टी. सेम मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी ई रेश पॉवर ए मायनस एस इंटू टी आणि हा डी टी. याच्या अगोदर मित्रांनो आपण बघितलं आहे ई रेश पॉवर ए एक्स असेल त्याचं इंटिग्रेशन काय करतो रे आपण ई रेश पॉवर ए एक्स डिवायडेड बाय परत डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स. सो तो लिहिताना आपण लिहितो ई रेश पॉवर ए एक्स डिवायडेड बाय ए बाहेर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो मित्रांनो. सेम मित्रांनो आता त्याच पद्धतीनं तुम्हाला हा इंटिग्रेशन काढायचा आहे. तो काय येतो आहे ई रेश पॉवर ए मायनस एस ऑफ टी डिवायडेड बाय ए मायनस एस बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू 1 विथ रिस्पेक्ट टू टी दॅट इज 1 आणि इंटिग्रेशन काढल्यानंतर आता लिमिट टाकायचं आपल्याला 0 टू इन्फिनिटी. सेम. सो गाईज हे इंटिग्रेशनचं लिमिट काय होते बघा हे 1 बाय ए मायनस एस बाहेर आणि राहिलं ए रेश पॉवर ए मायनस एस ऑफ टी आणि लिमिट काय 0 टू इन्फिनिटी. सेम. सो गाईज हा झाला 1 बाय 1 मायनस ए मायनस एस. सेम मित्रांनो ई रेज टू द पॉवर ए मायनस एस इंटू इन्फिनिटी दॅट इज इन्फिनिटी होणार आहे सगळं दॅट इज इन्फिनिटी मायनस ई रेश पॉवर टीची किंमत 0 0. ई रेश पॉवर इन्फिनिटी म्हणजे काय आपण आत्ताच बघितलं आहे ते किती येतं 0 आणि ई रेश पॉवर 0 दॅट इज 1. सो गाईज दिस इज मायनस 1 बाय ए मायनस एस आणि मायनस घालवायचं असेल तर आपण त्याला काय लिहू शकतो 1 अपॉन एस मायनस ए. याचा अर्थ झाला एफ ऑफ एस म्हणजेच लॅपलास ऑफ ई रेश पॉवर ए टी इक्वल टू 1 बाय एस मायनस ए आला. सेम मित्रांनो त्याच पद्धतीनं लॅपलास ऑफ ई रेश पॉवर मायनस ए टी इक्वल टू काय येणार आहे इथं पॉझिटिव्ह ए असताना इथं काय आला मायनस ए आला. सो दॅट आपला इथं काय येणार आहे 1 अपॉन एस प्लस ए होणार. सिम्पल. त्याच्यानंतर मित्रांनो अशाच पद्धतीनं तुम्ही जर लॅपलासचे फॉर्म्युले काढले म्हणजे आता आपण कुठले काढले बघा आपण काढले फॉर्म्युले लॅपलास ऑफ सुरुवातीचा काढला 1 तो किती आला रे 1 बाय एस. सिम्पल. आता तुम्हाला माहिती आहे बाकीच्या सगळ्या फंक्शनच्या आपल्याला अशाच पद्धतीने काढायचे आहे तर आपण त्याचे काढल्यानंतरचे जे स्टँडर्ड फंक्शन आलेले आहेत ते लिहूया. 1 आला टी रेश पॉवर एनचा फॉर्म्युला काय येणार मित्रांनो एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेश पॉवर एन प्लस 1 हे केव्हा ज्या वेळेला एन इज ग्रेटर दॅन 0 असेल तर. लॅपलास ऑफ टी रेश पॉवर एन इक्वल टू त्याचा अजून एक फॉर्म्युला मित्रांनो जर फ्रॅक्शन्स असतील तर त्याचा फॉर्म्युला काय एन प्लस 1 डिवायडेड बाय एस रेश पॉवर एन प्लस 1. याला आपण काय म्हणतो गॅमा फंक्शन म्हणतो. काय म्हणतो याला हे जे आपण लिहिलं आहे याला आपण काय म्हणतो गॅमा फंक्शन. हे कसे सॉल्व करायचे मी तुम्हाला प्रॉब्लेम्स ज्या वेळेला येतील त्या वेळेला सांगेल. हे केव्हा रे जेव्हा एन हा कसा असेल फ्रॅक्शन्समध्ये असतील त्यावेळेला आपण एन काय असेल फ्रॅक्शन असेल ना त्यावेळेला आपण कुठला फॉर्म्युला वापरतो गॅमाचा फॉर्म्युला वापरतो. सिम्पल. त्याच्यानंतर मित्रांनो
लॅपलास ऑफ आपण आत्ताच बघितलं, काय बघितलं, ई रेश पॉवर ए टी असेल तर काय करायचं, तर 1/s मायनस ए हा लॅपलास येतो त्याचा फॉर्म्युला. तेच जर फंक्शन मित्रांनो निगेटिव्ह असेल तर काय फॉर्म्युला येणार, 1/s प्लस ए येणार. लक्षात घ्या, खूप कमी फॉर्म्युला आहेत मित्रांनो. बघा 1 2 3 4 5 आणि त्याच्यानंतर अजून एक 4-5 फॉर्म्युले आहेत की झालं. म्हणजे 8-9 फॉर्म्युल्यावरती हा पूर्ण चॅप्टर आहे. आणि हे तुम्हाला जर नीट फॉर्म्युले समजले की हा चॅप्टर एकदम इझी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साईन ऑफ ए टी. लक्षात घ्या, लक्षात कसं ठेवायचं, साईन असेल तर वरती ए डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सिम्पल. लॅपलास ऑफ कॉस असेल, कॉस ऑफ ए टी असेल तर कॉस प्रोनाऊन्सिएशन करत असताना यस येतो, म्हणून वरती यस घ्या मित्रांनो न्यूमरेटरला आणि खाली यस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सिम्पल. आता मित्रांनो हायपरबोलिक फंक्शन आहेत काही. कसले फंक्शन आहेत रे, हायपरबोलिक. हायपरबोलिक कुठले कुठले फंक्शन आहेत, साइन हायपरबोलिक ए टी. साइन हायपरबोलिक ए टी, साइन हायपरबोलिक ए टी आहे. फरक काय बघा, फक्त सेम फॉर्म्युला येणार याचा, फक्त इथं जो प्लस केला आपण तो इथं मायनस घ्यायचा आपल्याला. म्हणजे हा ए डिवायडेड बाय एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होणार. सिम्पल. त्यानंतर मित्रांनो लॅपलास ऑफ कॉस हायपरबोलिक ए टी म्हणजे काय, सेम फॉर्म्युला मित्रांनो कॉस ए टीचा, फक्त न्यूमरेटरला इथं जो आपण प्लस लिहिला आहे, तो काय लिहायचा आहे तुम्हाला, इथं मायनस लिहायचा आहे. सिम्पल. अशा पद्धतीने मित्रांनो एवढेच फॉर्म्युले आहेत. किती फॉर्म्युले आहेत बघायला. आता अजून एक फॉर्म्युला याच्यात लिहू शकता तुम्ही. मान लो आता हा 1 आल्यानंतरचा आला, लॅपलास ऑफ के असेल के, तर के बाहेर येणार मित्रांनो, राहिला काय 1. 1चा लॅपलास काय तर 1/s, म्हणजे हा झाला k/s. सिम्पल. कळलं का. आणि ह्या सगळ्या कंडिशनमध्ये यस इज ग्रेटर दॅन 0 आहे. लक्षात घ्या, सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये यस कसा आहे, मोठा शून्यापेक्षा. ओके, तर हे बघितले आपण लॅपलासचे काही फॉर्म्युले. आता याच्यावरचेच काही क्वेश्चन्स बघा मित्रांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मान लो मित्रांनो तुम्हाला सांगितलं लॅपलास ऑफ 3, काय फॉर्म्युला येणार आहे तुमचा, के म्हणजे एनी नंबर दॅट इज 3/s. त्याच्यानंतर मित्रांनो लॅपलास ऑफ मान लो मित्रांनो काय आला, टी स्क्वेअर आला, तर आपण काय करणार आहे, टी स्क्वेअर असेल तर n फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेस्ट पॉवर 2 + 1. n फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, 1 × 2 आणि हा एस क्यूब. आता मित्रांनो तुम्हाला जर सांगितलं 5 फॅक्टोरियल काढा, काय सांगितलं 5 फॅक्टोरियल, तर काय करणार तुम्ही 1 × 2 × 3 × 4 × 5. आणि लक्षात घ्या हे सगळं आपल्याला मॅन्युअली करायची गरज नाही, आपल्याकडे कॅल्सी आहे. कसं करायचं रे, कॅल्सी रिसेट करा अगोदर, नीट लक्षात घ्या. कॅल्सी रिसेट केलं, फॅक्टोरियल आता आपल्याला मान लो 5 फॅक्टोरियल काढायचं आहे. काय करणार तुम्ही 5 नंबर शिफ्ट आणि फॅक्टोरियलचं साईन असलेलं बटन आपण काय केलं, प्रेस केलं. 5 फॅक्टोरियलला इथे दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, ठीक आहे. आन्सर काय आलं 120. समजते. तसं 2 फॅक्टोरियलचा आन्सर काय येणार आहे, 2 येणार आहे, म्हणजे तुमचा आन्सर काय येणार 2 डिवाइडेड बाय एस क्यूब. सिम्पल. आता मान लो मित्रांनो लॅपलास ऑफ तुम्हाला काढायला सांगितला e⁻³ 3t. बघा एची व्हॅल्यू काय 3 आहे, आपला आन्सर काय येणार 1/s - 3. सिम्पल. त्याच्यानंतर मित्रांनो लॅपलास ऑफ तुम्हाला काढायला सांगितला e⁻³ -2t, तर तुमचा आन्सर काय येणार, तुमचा आन्सर येणार मित्रांनो 1 मायनस असेल तर पॉझिटिव्ह करायचा s + 2. ओके. त्यानंतर मित्रांनो लॅपलास ऑफ साइन ऑफ ए टी असेल, साइन ऑफ ए टी असेल तर आपण काय करणार आहे, आता मान लो साइन ऑफ 3t आला तुम्हाला, तर तुम्ही काय करणार 3 डिवायडेड बाय s² + 3चा स्क्वेअर दॅट इज
3/s² + 9 सिंपल. आणि मान लो मित्रांनो तुमचा लॅपलास काय आला रे, लॅपलास आला कॉस ऑफ 2t दॅट इज यस. कॉस असेल तर कॉस प्रोनाऊन्सिएशन करत असताना यस वरती मित्रांनो s² + 2² दॅट इज 4. सो युअर आन्सर इज यस डिवाइडेड बाय s² + 4. सिंपल. साधे क्वेश्चन्स आहेत एकदम साधे, जे तुम्हाला येऊ शकतात. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. तर मित्रांनो याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण बघूया की तुम्हाला काही प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो, म्हणजे लिनिअरिटी प्रॉपर्टी आहे, फर्स्ट शिफ्ट थेरम आहे, सेकंड शिफ्ट थेरम आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मल्टिप्लिकेशन बाय टी असेल, कुठल्याही फंक्शन आलं तर काय करायचं, लॅपलास डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल लॅपलास फंक्शनमध्ये त्यावेळेला काय करायचं, इंटिग्रेशन काढायचं असेल तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.